संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे। चला आज करू ब्रेड सँडविच। ब्रेड सँडविचसाठी मी घेतले 3 बटाटे, 1 गाजर, 1 शिमला। चला आधी बटाटे आपण कापून उकडायला टाकू। छान 2 भाग करून घ्यायचे बटाट्याचे, म्हणजे पटकन उकडता। आता आपण टाकू उकडायला। आता याला 2 शिट्या करून घ्यायच्या। आपण आता गाजर शिलून घेऊ। आता छान बारीक गाजर किसून घ्यायचं। हे झालं आपलं पूर्ण गाजर किसून। आता आपण शिमला मिरची बारीक कापून घेऊ। छान बारीक कापायची, सँडविच मध्ये गाजरासारखी एकदम। ही झाली आपली शिमला कापून। आता आपण बाउल मध्ये टाकून घेऊ। बंद करायचा। बटाटे झाले आपले उकडून। आता आपण सोलून घेऊ। छान उकडलेत मस्त। बटाटा सोलून झालाय। आता आपण याला मस्त छान एकसारखं किसून घेऊ। हे झाला आपला सगळा बटाटा किसून। आता आपण त्याच्यात टाकू मिरची, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच मीठ, थोडासा चाट मसाला। आता आपण हे एकसारखं करून घेऊ। आता हे छान झालं एकत्र। आता आपण याला ब्रेडला लावून घेऊ। चला आता आपण ब्रेडला लावून घेऊ। हे झालं एक ब्रेडला लावून। आता असंच आपण दुसऱ्याला बी लावून घेऊ। हे झालं आपलं दोन्ही ब्रेडला लावून। आता आपण याच्यावर थोडं चीज किसून टाकू। हे झालं आपलं चीज टाकून। आता आपण हे असं ठेवून घेऊ। आता आपण तवा तापायला ठेवू। तवा ठेवला तापायला, 2 मिनिटं याला तापू देऊ। थोडंसं बटर लावून घेऊ आपण आणि छान एक आपण छान सँडविच 10 मिनिटं होऊ देऊ। आता आपण थोडं वरच्या साईडने बी बटर लावून घेऊ। आता बघू आपण आपलं सँडविच झालंय का एका साईडनं। हां, छान झालंय। आता याला अजून 5 मिनिटं होऊ द्यायचं। हे बघा, झालंय आपलं सँडविच तयार। आता आपण असं दुसरं भाजून घ्यायचं। असं आपण आता दुसरं भाजताना हे झाले आपले दोन्ही सँडविच तयार। आता दाखवते ताटामध्ये। छान झालंय। कशी वाटली रेसिपी? आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये नक्की सांगा।